नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सागर राजेंद्र सावकार. मी शेतकरी मॉल सटाणा इथून आलेले आहे तरसाळी गावात. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल, आमचा चॅनल तुम्ही बघत असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. दादांकडनं आपण त्यांना शेतकरी मॉलचं मार्गदर्शन त्यांना कसं वाटलं आणि त्यांच्याकडनं आपण जाणूनच घेऊ. पण आपण त्यांच्याकडनं त्यांची ओळख करून घेऊ. नमस्कार दादा, तुमचा परिचय द्या शेतकऱ्यांना. माझं नाव संदीप धर्मा रोंद, गाव तरसाळी, मोबाईल नंबर 9604 530262. बरं. तुमचं यावर्षी तुमचं पहिलंच वर्ष आहे पहिल्याच डाळिंब वर्षी बरं. माझं. तुमचं हे किती झाड आहे? माझं झाड 450 झाड आहे, त्याच्यात मग धरून म्हणजे 450 लागतात. 400 झाडी. बरोबर. आणि तुमचं हे पहिलंच वर्ष असल्यामुळे तुम्हाला बागेचं तुम्हाला काय अनुभव वगैरे काही नव्हता. तुम्हाला हे सगळं मार्गदर्शन समाधान शिरसाट साहेबांनी आणि शेतकरी मॉलचंच मार्गदर्शन होतं तुम्हाला पूर्ण पहिलेपासून. बरोबर. तुम्ही सुरुवातपासून तुम्ही सांगता का तुम्हाला शेतकरी मॉलचं मार्गदर्शन कसं वाटलं तुम्हाला? मला शेतकरी मॉलचं मार्गदर्शन असं वाटलं की त्यांच्याकडनं जे जे औषध घेतले, काय स्प्रे घेतला, त्यांच्यामध्ये स्प्रेला पण मागं नाही, म्हणजे एवढं लिक्विड औषध पण काही मागे नाही. बरोबर. आणि त्यानंतर त्यांनी जे खाद्य दिलं आम्हाला, बरोबर, वृंदावन फॉस आणि वृंदावन पोटॅश, बरोबर. त्यात मला 1-1 किलो साहेबांनी सांगितलं, पण माझा विश्वास बसत नव्हता. बरोबर. तर मी अर्धा किलोच वापरलं, म्हणजे त्याच्यावर माझा भरोसा नव्हता. त्यामुळे वृंदावन पोटॅश बरोबर मी म्हणजे जे ते आपलं जे वृंदावन कंपनीचं खाद्य आहे ते तुम्ही अजूनपर्यंत तुम्ही कोणत्याच पिकेला वापरलेलं नव्हतं. म्हणजे तुमचं हे पहिलंच वर्ष होतं. आणि त्याच्यामुळे साहेबांनी तुम्हाला वृंदावन फॉस 1 किलो आणि पोटॅश 1 किलो असं 2 किलो खाद्य तुम्हाला प्रत्येक ड्रिपमध्ये टाकायला लावलेलं होतं. बरोबर. आणि मग तुमचं पहिलंच वर्ष असल्यामुळे तुम्हाला अनुभव नव्हता, त्याच्यामुळे तुम्ही अर्धा किलो मला 1-1 किलो सांगितलं, पण माझा विश्वास बसत नव्हता. मी त्यामुळे 1-1 किलो जागेवर फक्त अर्धा किलो वापरले. आणि मग तुम्ही अर्धा किलो टाकल्यानंतर मग तुम्हाला काय रिझल्ट भेटला कंपनीचं खाद्य वापर? पोटॅश आहे ना, त्याच्यापासून मला टाकल्यानंतर 15-20 दिवसातच फरक जाणवला. झाडाची अशी काही पत्ती झाड फ्रेश, म्हणजे असं एकदम जाणवलं. आणि फळसाठी तुम्हाला फुगवण पण मिळाली आणि शायनिंग कलर आहे ना, बघा या एकदम म्हणजे आज बी पण 100-150 फळ आहेत काही झाडांवर, याच्यावर कमी आहेत. पण कमीत कमी सगळा लोड असा आहे. आज बी माझा बाग आहे ना, हार्वेस्टिंगला चालू केला. आज हार्वेस्टिंग चालू आहे तुमच्या बागेची. काय भावाने दिला तुमचं? मी लाटबाट डायरेक्ट निंबू गुटी सोडून 145 किलो दराने दिलेला आहे. बरोबर. आणि मग तुम्हाला आमचं ते खाद्य वापरून तुम्हाला वजन वाढसाठी फायदा झाला आणि कलर चकाकी आणि शायनिंग सगळ्या गोष्टींना फायदा. मी तर शेतकरी, जे शेतकरी असतील त्यांनी एक टाइम तरी भेट शेतकरी मॉलला द्यावी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बागेची पुढची हाई करायची, म्हणजे मार्गदर्शन. बरोबर. आणि मग तुम्हाला शेतकरी मॉलचं मार्गदर्शन छान आवडलं? एकदम छान, म्हणजे छान. बरोबर. माझ्यासारखे अजून 10 शेतकरी बी गेले ना, त्यांना माहिती झाली पाहिजे. बरोबर. मी तर आता आमच्या गावात आहेत ना 10 ते 15 जणांना शेतकरी मॉलला म्हणजे भेट द्यायला गेले. 2-3 शेतकरी भेटले, पण आता त्यांनी टेक्निक त्यांची घेतली शिरसाट साहेबांची. बरोबर. म्हणजे तुम्हाला आपलं शेतकरी मॉलचं मार्गदर्शन तुम्हाला अतिउत्तम. म्हणजे तुमचा खर्च वाचला. बघा, या वर्षी मी अर्धा किलो माझा भरोसा नव्हता. पुढच्या वर्षी मी डायरेक्ट 1-1 किलो वापरणारच आहे. बरोबर. म्हणजे या काय झालं ते, म्हणजे मी अर्धा किलो वापरला. माझा म्हणजे प्रत्येकाला ते याच्यावर भरोसा बसत नाही, तर मी पण तसाच होतो. बरोबर. त्यामुळे मी अर्धा किलो वापरलेला आहे. आणि माझे जर 1-1 किलो वापरलं असतं तर माझा 1-1.5 टनाचा फायदा झाला असता अजून सुद्धा. बरोबर. मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही मग काय सांगण्याचा प्रयत्न मी करता? इतर शेतकऱ्यांना तेच सांगेल की मी जे आता सांगितलं ना तुम्हाला, की बाबा मला शिरसाट साहेबांचं मार्गदर्शन आणि जे खाद्य आहे वृंदावन फॉस आणि वृंदावन पोटॅश, याच्यावर मला भरोसा माझा झाला. तर तुम्ही पण जा आणि एकटं तुम्ही त्या दुकानात भेट द्या आणि ते खाद्य वापरा. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय झालं, झाडाची मुळी, शायनिंग, म्हणजे पत्ती पण अशी फ्रेश एकदम काळोखी येते त्याला. बरोबर. आणि मी काही ड्रिपर आहेत ना, ड्रिपरच्या खाली खाद्य टाकलेले. मी काय खड्डा केला नाही, काही नाही. बरोबर. म्हणजे जिथं तुमचं ड्रिपचं पाणी पडतं तिथेच तुम्ही अर्धा किलो टाकलं बाबा. पण माझ्या हिशोबाने फक्त माझं एक चुकलं की 1-1 किलो वापरायला पाहिजे होतं, पण वापरलं गेलं नाही माझ्याकडनं. बरोबर. मग तुम्ही आता पुढच्या वर्षी मार्गदर्शनाखाली 100% बरोबर. याच्या म्हणजे काही नाही, त्याच्यात जे सांगितलं ते करेल मी.
बरोबर. आता माझा माल कमीत कमी 400 झाड आहे. माझा हिशोब आहे 7 ते 8 टन येईल. मला काही अजून अनुभव नाही किती येईल तो असा, पण पुढच्या वर्षी जास्त ॲव्हरेज भेटेल मला असं वाटतं. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्हाला असं आमचं शेतकरी मालचं मार्गदर्शन बरोबर. एकदम उचित. चांगलं हो, वाटलं. मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही सांगताय का हा. इतर शेतकऱ्यांनी बी साहेबांना भेटावं भेटावं आणि आणि त्यांची त्यांचं मार्गदर्शनाखालीच त्यांनी डाळिंबाचा प्लॉट काढावा. बघा आमच्या गावात कमीत कमी 20-25 वर्षाचे बागायतदार आहेत. बरोबर. बरोबर. हा. त्यांना म्हणजे इथली शायनिंग ते पण आले कसं काय केलं बुवा, मी ते सांगितलं की बुवा मी असं खाद्य वापरलं आणि शिरसारचं जी काही औषध आहेत ना त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं. मला याच्यातलं काही माहिती नव्हतं. बरोबर. मी बाग लावलेला नव्हता. बरोबर. या पहिल्या वर्षाचा बाग आहे, मला माहिती नव्हतं. बरं चालेल. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.